या दरम्यान पुन्हा एकदा बिघडण्याचा प्रयत्न होता. चेंडू पूर्णपणे हवेत आणि फलंदाज यादव झेल सुटलाय. धोका होता होता वाचलाय. पहिल्या चेंडूवरती मिळालेले जीवदान संघाला कदाचित मात्र धोकेदायक ठरतं की काय. मी कालच हे वाक्य सांगितलं, चुकीला माफी नाही. ज्यांनी ज्यांनी चुका केल्या त्यांना मात्र साजा भोगावीच लागते. रवी करंडक साहेब आपण देखील वरती यायचं. अमित आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आत आणि हा चेंडू मात्र अतिशय घुसळला गेलाय आणि पंचांनी मात्र वाईट बॉलचा इशारा आहे. डोक्यापेक्षा जास्त चेंडू घुसळला गेला म्हणून वाईट बॉलचा इशारा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 25व्या क्रमांकाचा नियम पोट कलमती. एक उजव्या एटीच्या बराचसा बाहेर वाईट बॉल, एक डाव्या एटीच्या थोडा जरी बाहेर वाईट बॉल आणि डोकं आणि छाती त्याहीपेक्षा डोक्यावरून चेंडू उचलला गेला वाईट बॉल. हे तीनच नियम आहेत. हे 3 पोट कलम आहेत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू उचलला जातोय आणि मात्र एकमेकांना पाहत आहेत पूर्णपणे. हा चेंडू अतिशय सुरेख टाकला गेला. गोलंदाजाला एक छोटीशी पारणी दिली जाते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय राहुल राय जो गोलंदाजी मार्कवरती आहे. एक अमित एसटीच्या पाठीमागे मात्र एसटी रक्षक स्वतः विलास. या दरम्यान मात्र डी पॉइंटला चेंडू खेळला गेलाय. चेंडू प्रतिमार्शी अगदी बाहेर जाणार आहे आणि पंचांच्या दोन्ही आकाशाकडे सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी. सुमड़ी में लेके जाऊँ और सबको मैं सिखाऊँ क्या. चिंता अमित सुरेख प्रकारची मात्र दरम्यान कामगिरी करताना पाहिल्यामध्ये शांत प्रकारचा वातावरण शांत करून टाकले. डीप पॉइंटच्या दिशेने खेळायला मात्र खणखणीत षटकार धापलेक मांडलाय आणि संघाची धावसंख्या UK टायगर्स B संघ जाऊन जे पोहोचलाय तो मात्र 9 वरती. कोणता सह्या पुन्हा एकदा मिडविकेट दिशेने चेंडू खेळायचा प्रयत्न होता. चेंडू पोहोचला गेलाय अगदी मनांच्या दिशेने. त्या दरम्यान एक धाव घेतली गेली. धावफलक 1 ने मांडला गेलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन जी पोहोचते ती 10 वरती. दुहेरी अंकात धावफलक आहे. UK टायगर्स A आणि UK टायगर्स B असे मात्र 2 संघ आहेत. एक UK टायगर्सचा मोठा संघ जो आहे तो संघ सेमीफायनल जाऊन पोहोचलाय. बक्षीस फेरीला जाऊन पोहोचलेला. आणि या दरम्यान ब्रँडेड फरक्याचा छरण तर मनोज पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेगावचा हा सितारा पुणे जिल्ह्यातील नक्कीच नामवंत फलंदाजांमध्ये ज्याचं नाव अग्र क्रमांकावर घेतलं जातं तोच गणेश या ठिकाणी फलंदाजी करतोय. आणि लाईव्ह मात्र संपूर्ण जगभर आता मध्यंतरच्या काळामध्ये थोडासा नेटचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून बऱ्याच जणांना लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळत नव्हतं. परंतु टू बी कंटिन्यू पुन्हा एकदा लाईव्ह प्रेक्षेपण मात्र सुरू झालंय. कोणाचा तयार अचिंट्या दरम्यान पॉईंटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख द्वितीय प्रतिमे. एक धाव घेतली गेली. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या मध्ये संपले आणि पहिल्या षटकामध्ये तोडफोड केली गेली. पहिल्या षटकात बनवल्या गेल्या 2 षटकांच्या मदतीने तब्बल 17 धावा. बिनबाद 17. आळेगावाचं वैशिष्ट्य आपण सांगत होतो. आळे हे गाव त्या गावाची थोडीशी ओळख करून देतो. नगर कल्याण हायवेवरती असणारं गाव आळेगाव. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळेस त्यांच्यावरती अक्षर घेतला गेला आणि त्यांना रेड्याच्या तोंडून वेद ओढून घ्यावे लागले त्या रेड्याची समाधी ज्या गावामध्ये आहे ते हे गाव संतांची म्हणून ओळखले जाते ते आळेगाव. आणि बरेचसे संत महंत सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत. मी नेहमी सांगत असतो की सम्राटों के साथ रहना बहुत बुरी बात है. सम्राटों के साथ रहना बहुत ही बुरी बात है. न जाने अपने स्वार्थ के खातिर कब हमें रुला देंगे. सम्राटों के साथ रहना बहुत ही बुरी बात है. न जाने अपने स्वार्थ के खातिर कब हमें रुला देंगे. अरे संतों के साथ रहना बहुत ही अच्छी बात है. भले दुख में रहो न जाने कब भगवान को मिला देंगे. ही ताकद आहे संतांमध्ये. म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण नेहमी सांगत असतो महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. या संतांच्या भूमीमध्ये याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये कित्येक महापुरुषांनी जन्म घेतला आणि या महाराष्ट्राच्या मातीचं नाव संपूर्ण जगभर मात्र फडकलं गेलं. मराठी माणसांमध्ये असणारी ही ताकद हे दोन्ही आपण रंग पाहिले गेले. त्यामध्ये निळा रंग परिधान करून खेळणारा विक्रोलेन्स विक्रोलेचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. हो हा
चेंडू मात्र अगदी सूर्यप्रकाशचा खेळला गेलाय. चित्रक्षक वरती आणि पाहता पाहता चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 रन. शांतीबाई यांच्याकडून खास आमचे मित्र मनोज बेल्लेकर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. धन्यवाद शांतीबाई. धन्यवाद शांतीबाई. हो या दरम्यान पुन्हा एकदा लावा दिशेने या दरम्यान चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे. त्या दरम्यान एक धाव तरी घेतली. धाबरे एकीने वाढलाय. संघाची धावसंख्या धावांची पोहोचते ती 22 धावा आहेत. फार मोठी कामगिरी. आपण रंगांमध्ये थोडीशी चर्चा करत होतो. रंग विक्रोळी संघाने मात्र निळ्या रंगाचे टी शर्ट परिधान, दुसऱ्या बाजूने भगवा रंग जो त्यागाचा प्रतीक आहे. हा भगवा रंग परिधान करून खेळणारा युके टायगर्स बी हा संघ आपल्याला पाहायमध्ये लवंगाला चेंडू खेळला गेलाय. लवंगाच्या खालीच्या डोक्यात मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय आणि पंच खेळवतायत. हा मात्र खणखणीत सारखा. एक मानला गेला. संघाची धावसंख्या 26 धावा 26 विदाउट लॉस. नाबाद 26 धावा आहे. षटक क्रमांक दुसरा चालू असताना नाणेफेक जिंकल्यानंतर विक्रोळी संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा जो काही निर्णय घेतलाय आणि आमंत्रण दिलं फलंदाजीचं मैदानाच्या आतमध्ये युके टायगर्स बी या संघाला. या संघामध्ये खेळणारे आपण खेळाडू पाहतो त्यामध्ये अगदी आम्ही 12 फलंदाजी करताना बाहेरमध्ये. दुसऱ्या बाजूला मात्र नॉन टचच्या बाजूला गणेश जाधव जुन्नर तालुक्यातला क्रिकेट मधला ब्लास्ट म्हणून ज्याला ओळखलं जाते. सिंगल डबल याहीपेक्षा षटकार चौकारांच्या बहारदार फलंदाजीचा नाजराणा करणारा गणेश जाधव म्हणून ज्याला ओळखले जाते. एक प्रकारचा फडके खेळला आहे. यावेळेस मात्र चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. और ये क्या है? 4 चिकनी कमर पे तेरे मेरा दिल फिसल गया. चिकनी कमर पे तेरे मेरा दिल फिसल गया. धाबरेक वाढला गेलाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 30 वरती धावफलक. लागोपाठचे 2 चौकार मात्र ते खेळले. लागोपाठचे 2 अभ्या लागोपाठचा 3रा खेळला जातो की नाही. लक्ष लागले. हो हा चेंडू आपण पाहतोय सुरेख प्रकाश राखल्या पण उजव्याच्या बाहेर. वाईड बॉलचा इशारा पंचांचा. खराब चेंडू. संधी आहे. संधी अजून आहे ती मात्र फलंदाजाला. रवी कोरडे आणि गणेश कोरडे आपल्या दोघांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. जुन्नर ख्यातनाम ही नावं सुद्धा आपल्याला जे सांगता येईल रवी कोरडे गणेश कोरडे त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत करत या. हो या दरम्यान सूर्यप्रकाशचा फडके खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण या दरम्यान तिचे सुरेख एक धाव घेतली जाते आणि एका धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या धावांची पोहोचते ती 32 धावा. 32 अंक म्हटलं की मी नेहमीच सांगत असतो. आठवण होती धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंची. 32 वर्ष फक्त जगले परंतु जाता जाता मात्र बराचसा इतिहास सांगून गेले. या दरम्यान पुन्हा दमडीकडे चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षण दरम्यान चेंडू कव्हर करतोय. एक धाव घेतली गेली आणि एका धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय. धावफलक जाऊन जे पोहोचला तो 30 वरती. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान या षटकामध्ये मात्र तब्बल आल्या त्या 16 धावा. त्यामध्ये एक अतिरिक्त चेंडू मात्र टाकावा लागला वाईट रूपाने. त्यामध्ये 3 चौकार जे खेळले गेलेले आहेत. ज्या टीम्स कुपन्स घेऊन जायचे सर्व टीम्स जेवण करून घ्यायचे. टीम्स पराभूत झालेल्या टीम्स असेल त्यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे आणि सर्व टीम्सनी या ठिकाणी टीमसाठी जेवण आहे जेवण करून घ्यायचं. जेवण आलेलं आहे. सुरेख प्रकारचं मात्र नियोजन सुरेख प्रकारचं मात्र या दरम्यान अगदी आयोजन जे आपल्याला पाहायला 2 षटक संपले गेले. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 33 धावा त्याही नाबाद. 3रं षटक मात्र टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. एक प्रकारची निष्ठा आहे. एक प्रकारचं प्रेम आहे. एक प्रकारची आपुलकी आहे. एक प्रकारची सद्भावना आहे. या सगळ्या गोष्टी मात्र एकत्रित कुठे जर पाहायला मिळत असतील तर या क्रिकेटच्या मैदानावर युके चॅम्पियन ट्रॉफी
2015 या हो रिवर्सचा या दरम्यान प्रयत्न केला गेला चेंडू बॅट वरती सरळ मिळत होते सरळ सीमारेषेच्या वरच्या तर नक्कीच मित्रांनो जो फलंदाजी करतो गणेश जाधव ग्रामीण भागातील खेळाडू जरी असेल परंतु हिंदुस्तान टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्रात त्याचा उल्लेख झाला आणि त्याच्यावर ग्रामीण भागातील सचिन तेंडुलकर टेनिस क्रिकेटचा असा संपूर्णपणे लेख लिहून आला होता तोच गणेश जाधव या ठिकाणी फलंदाजी करतोय. मागच्या 3-4 महिने झाले असेल त्यावेळेस हा लेख जो आला होता रिद्धी मॅडम ज्या खास सगळी दिल्लीवरून आल्या होत्या जुन्नर तालुक्यामध्ये त्यांनी बरेचशा पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये बऱ्याच सगळी खेळाडूंची ज्या मुलाखती घेतल्या परंतु खास कौतुक केलं गणेश जाधव. हो हा चिन्ह आपण पाहिला बॅटवरती येऊ शकला नाही यश रक्षक मागली आपलं कामकाज सुंदरच्या पार पाडतोय आपण स्थिर धावफलकावरती धावा संख्या येते 37 धावा षटक क्रमांक मात्र चालेल तिसरं कमलच्या रूपाला हे कॉमन नाव कॉमन नाव झालं इकडे पण आणि तिकडे पण स्नेहल कॉमन नाव झालं किरण ही कॉमन नाव झालं. आणि या दरम्यान मात्र फायर लेगला चेंडू खेळलाय चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक परदूरवरती आहे परंतु चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर खेळतोय ऑरेंज रन. मित्रांनो फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या गणेश जाधव साठी झाल्या पाहिजे अप्रतिम फलंदाजीचा नजारा. गणेश जाधव मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट मधला ब्लास्ट का म्हटलं जातं याचं जिथं जागतं उदाहरण दाखवत बहारदार फलंदाजी गणेश जाधव आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार म्हणजे खेळलेल्या दुसऱ्या बाजूने आपण पाहतो की धावफलक 43 धावा 43 पुन्हा एकदा बघा what a shot nice shot और ये छलन इतकी मोठी आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिलं गणेश जाधवच्या बॅट मधून कमालवरती केलं गेलं आक्रमण आणि लागोपाठच्या तिसरा षटकार मारतो की नाही गणेश जाधव. आणि हा चेंडू मात्र बॅट वरून सटकलाय बाय बाय करत निघून गेलाय चेंडू बॅट वर देऊ शकला नाही निर्धाव चेंडू आघाडीच्या दोन्ही फलंदाजी इतकी आक्रमक की अमितला चौकार हॅट्रिकची संधी होती तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय षटकार हॅट्रिकची संधी गणेश जाधव होती. इतकी सुरेख प्रकारची फलंदाजी या दोन्ही फलंदाजी आपल्याला पाहायमध्ये नावात 49 धावा आहेत नावात विदाउट लॉस 49. या दरम्यान डीप लॉकआउट चेंडू खेळला क्षेत्ररक्षक बंदूरवरती चेंडू उचलला हळूहळू सारावला गेलाय टाळ्यांचा स्वागत करूया 50 धावसंख्येची भागीदारी. षटक क्रमांक संपले गेले मैदानाच्या आतमध्ये तिसरं 5 षटकांची लढत आहे बिनबाद 50. अगदी आपण चर्चा करत होतो धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंची 32 वर्ष जगले पण त्यांच्यासाठी आणि खास तुमच्यासाठी मात्र सांगावं असं वाटतं की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभो राजा था तेजा पुंज तेजस्या के निकल गई पर कभी झुका नहीं दृष्टि गई पर राष्ट्रों का दिव्य सपनों तो मिटा नहीं दोनों पैर कटे शंभू के दैय मार्ग से हटा नहीं हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी छूटा नहीं जीवा कटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं शिवाजी का बेटा था वह गलत राह पर चला नहीं. अरे वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को कौन जीता कौन हरा पूछ लो इस संसार को कोटि कोटि कंठों में तेरा आज ही जय जयकार है अमर शंभू तो अमर हो गया तेरी जय जयकार है. मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था ये दूजा दुनिया में कोई जैसे शंभू राजा था अरे हे दूजा दुनिया में कोई जैसे शंभू राजा था. जगावं कसं राजांनी शिकवलं नाही मरावं कसं शंभू राजांनी शिकवलं. पुन्हा एकदा बघे व्हॉट अ शॉट
लाजवाब कामगिरी. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की पहिल्या चिन्हावरती गणेश जाधव शून्यावरती बाद झाला होता. तिथून पुढे असं मात्र आत्मपरीक्षण केलं गेलं असेल, कदाचित आरच्या समोर उभं राहिलं असेल, स्वतःला पाहिलं असेल अरे गणेश जाधव नाव कशासाठी प्रसिद्ध आहे, या फटक्यांसाठी आत्मपरीक्षण केलं आणि तिथून पुढे मैदानाच्या पुढे मनगर्दी ताकद दाखवली गेली आणि डीप मिड विकेट डीप लॉंग वायदॉक्स मिळवण्याच्या दिशेने खेळले गेले त्याचे षटकार आणि प्रेक्षकांची जिंकलेली ही सगळी मन गणेश जाधव पुढे. लाजवाब कामगिरी. 12 चेंडूमध्ये तब्बल 36 धावा. हा चेंडू आपण पाहतो गुजरातीच्या पार्श्वभूमीवर वाईट खराब राहुल ट्राय गोलंदाजी मार्ग करते आलाय. 57 धावा धावफलक करते. रणनीती सगळ्यात महत्वाची. क्रिकेट इतकं सोपं नाही जितकं आपण समजतो. हा चेंडू मात्र सुरेख टाकला गेला, निर्धाव आहे. नॅचरल आउटस्विंग मात्र मैदानाच्या आपल्या जे पानमध्ये वारंवार अगदी अमोल म्हात्रे काहीतरी सूचना अगदी गोलंदाजीला देते, त्याचा कॉन्फिडन्स वाढवला जातोय. आत्मविश्वास सगळ्यात महत्वाचा मानला जातो जीवनामध्ये. ज्यांनी आत्मविश्वास गमावला त्या अडचणीत पुन्हा एकदा आपली विकेट. धावफलक मांडला गेला. संघाची धावसंख्या धावांची उपस्थिती 63 धावा. 63 रन. पुन्हा गोलंदाज सय्या. भारदार मात्र फलंदाजी नावा. 63 धावा धावफलक करू अद्यापर्यंत युके टायगर्स. अशी आदरपणा तिचे सुरेश टाकला जाते, बॅटवर देऊ शकत नाहीये. युके टायगर्स बी यांच्या विरोधात मात्र विकळ अशी लढत मैदानाच्या आपल्या जे फायनलमध्ये. ऋतूच्या विरोधात अमोल म्हात्रे, योगेश वैद्यच्या विरोधात गणेश जाधव अशी लढत मैदानाच्या. पुन्हा एकदा दरम्यान चेंडू पूर्णपणे हवेत. 1 2 3 शतकचे चेंडूवरती आले. झेल घेतलाय आणि गणेश जाधव बाद. गणेश बाद होते, परंतु जोरदार टाळ्या गणेशसाठी झाल्या पाहिजे. तर सदाबहार फलंदाजी तब्बल 42 धावांची खेळी गणेशकडून या ठिकाणी पाहायला मिळते. लाजवाब कामगिरी मैदानाच्या. गणेश जाधव. एक गणेश जाधव बाद तर दुसरा जाधव मैदानाच्या सुशांत जाधव. टाळ्यांच्या गजरात मध्ये गणेश जाधवचं जे स्वागत केलं गेलं. तर या अगोदरचा सामना सगळ्यांनी पाहिला विक्रोळी संघाचा. एक हाती मात्र सामना जिंकला होता. त्या संघाच्या विरोधात मात्र लढण्यासाठी फार मोठी ताकद वापरावी लागणार आहे हे मात्र डोळ्यासमोर ध्येय ठेवलं गेलंय. म्हणून जिंकण्याच्या उद्देशाने मात्र मैदानाच्या युके टायगर्स बी संघ आपल्याला पाहायमध्ये फार मोठी ताकद लावावी लागेल. इतकं तर सोपं नाहीये विक्रोळी संघाच्या विरोधात लढणं. नवीन फलंदाज सुशांत जाधव मैदानाच्या. पुन्हा एकदा कबड्डी चेंडू खेळायचा प्रयत्न. चेंडू वर 4 रन. एक खणखणी खेळलेला चौकार धावफलक मारला. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरची धावसंख्या ती 67 धावा. पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 16, तिसऱ्या षटकात 17, चौथ्या षटकात 17, पाचव्या षटकात किती. पहिल्या विकेटसाठी 63 धावसंख्येची पार्टनरशिप. दोन्ही संघांसाठी अगदी सांगावं असं मात्र दोन्ही संघ पॉवरफुल आहेत. दोन्ही संघ मात्र आपले आपले एक्के वापरणार आहेत. म्हणून त्यांच्यासाठी सांगावं असं वाटतं की आपली किंमत उतनी रखिए जो आता हो सके. अपनी कीमत उतनी रखिए जो अदा हो सके. अगर अनमोल हो गए तो तना हो जाओगे. अगर अनमोल हो गए तो तना हो जाओगे. खेल ताश का हो या जिंदगी का. खेल ताश का हो या जिंदगी का. अपना इक्का तभी निकाला जब सामने वाला बादशाह निकले. मग इथं समोरचे सगळे बादशाह आहेत. आता एकमेकांच्या समोर लढताना कोण एक्के वापरतय ते मात्र पाहिजे. शेवटचा षटक. गोलंदाज आपल्या गोलंदाजीवरती तयार. शंतो
शंतू गोलंदाजी मार करते. स्ट्राईकला सुशांत. या दरम्यान अगदी बॅट. हो या दरम्यान अगदी एक धाव दुसरीचा प्रयत्न होती की पाहूया क्षेत्ररक्षण सुरेख आहे. फलक 1 ने वाढलाय. संघाची धावसंख्या ती मात्र 68 धावा. शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असतात. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. आम्ही सुद्धा अगदी बहारदार फलंदाजी करतोय. 3 चौकारांची आद्यापर्यंत खेळले आणि 1 षटकार खेळले अमितने. फलंदाज तयार. एक प्रकारचा फडका. व्हाट अ शॉट. ओ क्या है. बरोबर 4 रन. लागोपाठच्या 2 चौकार खेळलाय. यावेळेस तरी लागोपाठचा 3रा खेळला जातो की नाही ते मात्र आपल्याला पाहायचंय. संधी बऱ्याच जण आली आणि हा संधी मात्र पुन्हा एकदा गमावण्याचा प्रयत्न केला जातो. संधी गमावली गेली. धावफलक स्थिर असणारी धावफलकावरती धावसंख्या ती 72 धावा. बुजुर्ग लोकांना विचारा 1972चा दुष्काळ कसा होता. पहिला पाणी नव्हतं, खायला अन्न नव्हतं. कधी कधी असं वाटतं की समोरची जनावरं जी मात्र घ्यावी ती कापावी, त्यांनी मात्र पोळ भरावं. त्यांचं रक्त 72 त्यांचं रक्त प्यावं, आपली तहान भागेल, इतकी वाईट अवस्था. हो हा या दरम्यान चेंडू शॉर्ट फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि 1 धाव तरी घेतली. दुसरीचा प्रयत्न देखील पाहूया नकार. परंतु इथं बनवल्या गेल्या 72 पेक्षा ज्या काही जास्त धाव आहेत तो दुष्काळ नाही, तो सुकाळ आहे. 5 षटकामध्ये इतक्या धाव म्हणजे फार मोठी धावसंख्या बनते. बच्चे कंपनी या ठिकाणी मात्र बरेचसे उपस्थित आहेत. सगळ्यांना विनंती आहे की स्टेजच्या समोर फक्त लहान मुलांनी गर्दी करू नका. चेंडू अतिशय सुरेख. हलक्या दरम्यान चेंडू टाकला. जोरदार बॅट फिरवली गेली. चेंडू बॅट मध्ये येऊ शकला नाहीये. परंतु असं एकमेव षटक असेल की त्याच्यामध्ये मात्र बऱ्याचशा धावा ह्या कमी आलेल्या आहेत. 6 धावा आहेत 5 चेंडू मध्ये आतापर्यंत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या दरम्यान बिगिड केला गेलाय. चेंडू हवेत आहे. झेल होतं की आणि झेल झालाय. फलंदाज या दरम्यान बनवल्या गेल्या धावफलकावरची धावसंख्या त्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 73 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या 74 30 चेंडूमध्ये. पंचाला पाणी घेऊन जायचंय. पंचाला पाणी घेऊन जा. 30 चेंडूमध्ये बनवायच्या त्या तब्बल 74 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की प्रत्येकाने स्वप्न पाहिलेले आहेत. या UK चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी मात्र आपण व्हावं. ही ट्रॉफी मात्र आपण आपल्या घरी न्यावी असं प्रत्येकाच्या मनात आहे. तुमचे स्वप्न कधीच झोपेत पाहू नका. ती स्वप्न जाग्यापणी पहा. म्हणजे निश्चितप्रमाणे डोळ्यासमोर आपल्याला नेहमी ती स्वप्न पाहायला मिळते. ते हृदयापर्यंत ठेवून जगणं सगळ्यात गरजेचं आहे. म्हणून सांगावं असं वाटतं की स्वप्न डोळ्यात साठवून ठेवू नयेत. कदाचित ती असूनबरोबर वाहून जाते. स्वप्न ही डोळ्यामध्ये साठवून ठेवू नयेत. कदाचित ती असूनबरोबर वाहून जातील. ती हृदयात जपून ठेवावी. ती हृदयात जपून ठेवावी. कारण हृदयाचा प्रत्येक ठोका ती स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा देते. हृदयाच्या ठोक्याकडे तुम्हाला आठवण करून देणार आहे की तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय व्हायचंय, तुम्हाला इथून काय न्यायचंय, तुम्हाला इथून मात्र कसं नाव कमवायचं ते मात्र आपल्याला सांगायचं. चला बॅट्समन पण दाबवतो मैदानाच्या आतमध्ये. चला प्रदीप यानंतर समालोचनासाठी खास आमच्या भटवाडीतील सध्या दिवेला असतात प्रदीपजी समालोचक करतील. प्रदीप कोलगाड. त्यानंतर मात्र प्रदीपजी येणार आहेत. परंतु आमचे उल्हास मामा कुठे आहेत? उल्हास मामा कुठे आहेत? उल्हास मामा उल्हास मामानी बादशाह निकले. पण उल्हास मामांसाठी चंदू सर सांगावं असं वाटतं की ना हमें किसी रानी का बादशाह बनना है, ना हमें किसी रानी का
बादशाह बनना है, ना हमें किसी ताश के पत्तों का इक्का बनना है, ना हमें किसी रानी का बादशाह बनना है, ना हमें ताश के पत्तों का इक्का बनना है। अरे हमें बनना है तो बस सिर्फ जोकर बनना है, हमें बनना है तो सिर्फ जोकर बनना है। जिसके भी हाथ लग जाए ना चले उसकी किस्मत पलट जाए। धन्यवाद। तर त्या ठिकाणी प्रदीप आपण यानंतर समोर कशाचा ताबा घ्यायचा आहे। आनंद मोठे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर, परंतु फलंदाजीसाठी राकेश राव आणि योगेश वैद्य दोन दिग्गज फलंदाज फलंदाजीसाठी उतरत आहेत। गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच सह्याद्री एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच आनंद मोडवे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। तर सतीश देवकर यांच्याकडून गणेशच्या फलंदाजीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। रवी सर आपलं किती? आपलं सुद्धा धन्यवाद मनोज वेल्लेकर। दत्ताजी साळवे क्रीडांगणात चालू असलेली ही युके टायगर चॅम्पियनशिप 2015 हा शेवटचा आणि अंतिम दिवस अगदी महत्वपूर्ण सामना या ठिकाणी युके टायगर बुय विरुद्ध विक्रोळी या संघामध्ये चालू असलेला हा शॉट अगदी कवच खेळून खेळायला पाहतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी धावतोय, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावायचा प्रयत्न, दुसरी धाव पाहता पाहता पूर्ण। तर धावसंख्या मात्र 74 धावांचा पाठलाग करताना विक्रोळी संघ बिनबाद 2 धावा। या आधीच जबरदस्त जे म्हणतात समालोचन मंगूळ तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे वादळ मनोज बेल्लेकर आपण आज या आमच्या घरच्या मैदानावरती आला आणि समालोचन करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली, त्याबद्दल मी तुमचे हार्दिक आभार मानतो। पाहूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने चालू असलेला हा सामना। गोलंदाज मात्र आनंद उलटाबाई चेंडू खेळा मिड विकेटच्या डोक्यावर, पाहूया क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवू शकत नाही, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, तोडून फोडून 4। मळगावचा हा चित्ता, माळशेज घाटच्या जवळच असलेला गावचा हा गोलंदाज आज या मैदानावरती। पाहूया हा चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, धाव चेंडू सरळ गेलाय। यष्टरक्षक गणेश जाधव याच्या हातामध्ये कोणती धाव नाही, धावसंख्या अजूनही स्थिर 74 धावांचा पाठलाग करताना विक्रोळी संघ मात्र अगदी सुरेख फलंदाजी करताना दिसतोय। धावसंख्या अजूनही स्थिर, धावसंख्या झाली ती बिनबाद 6 धावा। शांत वातावरण, हलकेसे ढग, मात्र मैदानात दमट हवा। या ठिकाणी पुन्हा एकदा आनंदमोडे उजव्या यष्टीवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न फसलाय, चेंडू सरळ गेला, यष्टरक्षक गणेश जाधवाच्या हातात कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू, धावसंख्या अजूनही स्थिर बिनबाद 6 धावा। 74 धावांचा पाठलाग करताना विक्रोळी संघ चालू असलेली ही युके टायगर चॅम्पियनशिप 2015 पहिलं लाख मोलाचं बक्षीस आणि प्रथम एवढी मोठी टुर्नामेंट या मैदानावर खेळताना आज आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या दिवशी मात्र प्रेक्षकांची गर्दी नव्हती। पुन्हा एकदा गणेश जाधव टिपच्या डोक्यावर, पाहूया चेंडू क्षेत्ररक्षकाच्या उंचीवर आणि हा झेल बाद पहिला झटका। विक्रोळी संघाला पहिल्या झटका राकेशच्या रूपात 6 धावांचं योगदान दिलं त्यांनी आपल्या संघासाठी, परंतु 74 धावांचा पाठलाग 30 षटकांमध्ये करायचा, त्यामुळे अगदी मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारावी लागेल आणि जबरदस्त फलंदाजी करून आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे। पाहूया नवीन फलंदाज कोण येतोय तो। राकेशच्या जागेवरती शांत वातावरण, हलकीशी कालपासून मला वाटतं थोडं वातावरणामध्ये या ठिकाणी बदल झालाय, दमट हवामान, थोडीशी गरमी निश्चितप्रमाणे वाढलेली आहे, घामाचा धारा मात्र खेळाडूंच्या अंगातून वाहतात, परंतु क्रिकेट आणि क्रिकेट असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा परिणाम मात्र खेळाडू दिसत नाहीत। पुन्हा एकदा नवीन आलेला फलंदाज मकरंद, तर लालबत्ती एनगुळ मारा करण्यासाठी आनंद मोडवे मडगावचा एक उंच पुरा हा गोलंदाज। अतिशय सुंदर चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळा, एक धाव मात्र पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा कोणताही पूर्ण प्रयत्न नाही, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट। दोन्ही फलंदाजांमध्ये धावसंख्येत हळूवारपणे वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा, एक गडी मोबाईल असल्यास एका षटकाच्या समाप्तीनंतर अगदी 74 धावांचा पाठलाग करताना चालू असलेला युके टायगर चॅम्पियनशिप 2015 शेवटचा दिवस, अंतिम दिवस। पाहूया आजची शाम किसके नाम।
परंतु यानंतरही भरपूर सामने खेळवायचे. अगदी विजयदशमी नंतर जवळजवळ मनोज पाहिलं तर क्रिकेटच्या वातावरणाला सुरुवात होते आणि नक्कीच जुन्नर या ठिकाणी सुद्धा 9 तारखेला 9/10/2015 या दिवशी ज्युनियर प्रीमियर लीगला सुरुवात होणार आणि काही खेळाडू मात्र नक्कीच काही संघ सुद्धा या स्पर्धेतले त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. काही खेळाडू सहभागी झालेत त्यापैकी गणेश जाधव अनेक असे खेळाडू चंद्रकांत शेट्टीची सुद्धा टीम मला वाटते आहे त्या ठिकाणी. तर एक जबरदस्त विजयदशमी दसऱ्यानंतर या क्रिकेटच्या वातावरणाला महाराष्ट्रीय क्रिकेटच्या वातावरणात टेनिस क्रिकेटच्या वातावरणात सुरुवात होते आणि अशा प्रकारची सुरुवात जर म्हणावी लागेल तर प्रथम या ठिकाणी विजयदशमीला सुरू झालेली ही स्पर्धा युके टायगर चॅम्पियनशिप 2015 चालू असलेल्या शेवटच्या दिवसातला हा सामना विक्रोळी आणि युके टायगर पुढचा चेंडू त्यासाठी चेंडू काढ गेला होता खडम्यांच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या समोर अडवतोय फेकतोय. एक धाव मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती विक्रोळी संघाची 74 धावांचा पाठलाग करताना एक गाड्याच्या मोबदल्यात 8 धावा. अगदी चौकार आणि षटकारांची नक्कीच आवश्यकता असेल. 1 आणि 2 धावा जर काढल्या तर मात्र विजयाला हातभार लावण्यात थोडस मात्र कठीण जाईल. नक्कीच दोन्ही फलंदाज हाताला माती लावल्यानंतर खेळण्याचं ते स्ट्राईकला येतो मला वाटतं फलंदाज मकरंद नॉन स्ट्राईकला योगेश. हा चेंडू अगदी समोरच्या खेळात तो मिडॉनच्या देखील शॉर्ट मिड विकेटला अडवण्याचं काम मात्र डीप मिड विकेटला चेंडू जातोय. सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये फेकी होते बॉलरच्या दिशेने 1 धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण. धावसंख्येत निश्चित धावसंख्या हळूवार पावलाने संतवाद्य कृष्णमाई अशा प्रकारची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 वरून जाऊन पोहोचते ती 9 वरती. बिनबाद 1 दुसरा षटक प्रगतीवर. 1 विकेट के नुकसान पर 9 रन. फिर एक बार इस गेंद को बहुत ही अच्छी गेंद थी. लेग स्टंप पर एक गेंद थी बिल्कुल समझ नहीं सके गेंद चली गई विकेट के ऊपर के दस्ते में रन की कोई गुंजाइश नहीं. स्कोर को 9 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर 74 रन का पीछा करते हुए विक्रोळी. बहुत ही अच्छी गेंदबाजी यहाँ पर पूरी कसी हुई गेंदबाजी कर रहे पूरी तरह से बांध के रखा है चौके और छक्कों के लिए. फील्ड शॉट थर्डमैन शॉट पॉइंट शॉट मिड विकेट जबकि इस प्रकार की फील्डिंग फिर ऐसी हुआ. फिर एक बार इस गेंद को उठाने का प्रयास किया बल्ले का बाहर गिरे थे थर्डमैन के ऊपर से गेंद चली गई सीमा रेखा के बाद 4 रन के लिए. धाव संख्या जाऊन पोहोचले 13 धाव. दुसरा षटक चालू आहे. गोलंदाज मात्र आहे तो छोटू तर नाव अगदी छोटू परंतु गोलंदाजी थोडीशी मात्र खराब चेंडू पडला. पुन्हा एकदा छोटूचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी ब्लॉक मध्ये टाकले. चेंडू शॉट कव्हरच्या दिशेने खेळा चेंडू मध्ये कव्हरला सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. 1 धाव मात्र रोखू शकला नाही क्षेत्ररक्षक. धावसंख्या एक भर धावसंख्या झाली ती विक्रोळी संघाची 74 धावांचा पाठलाग करताना 14 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात अजूनही 9 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला सुरक्षित. समालोचन कक्षाच्या अगदी समोरच गोलंदाज मार करून गोलंदाजी करतोय ते छोटू. हा चेंडू पुढे प्रयत्न हवेमध्ये पाहूया झेल होतो की काय क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली आणि हा झेल मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे समजू शकले नाही गोलंदाज छोटू आणि झेल मात्र सुटलाय. जीवनदान म्हणावं लागले ते मकरंदला. एक जबरदस्त संकटात सापडता मात्र विक्रोळी संघ वाचला आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद होता वाचला. सुंदर झेल होऊ शकला असता परंतु या ठिकाणी झेल होऊ शकला नाही. धावसंख्या 15 1 गडी बाद 15. तर एक जबरदस्त या ठिकाणी क्रिकेटचं वातावरण या दत्ताजी साळवे मैदानात चालू आहे. जवळजवळ पहिल्या दिवशी जर 22 तारखेला स्पर्धेची सुरुवात झाली अगदी जवळजवळ अर्ध स्टेडियम सुद्धा या ठिकाणी भरलं होतं परंतु आज या स्पर्धेचा युके टायगर चॅम्पियनशिप 2015चा शेवटचा आणि अंतिम दिवस असल्यामुळे या मैदानामध्ये जिथे प्रेक्षकांना हा सामना पाहण्यासाठी जी जागा मिळेल जी सावली मिळेल त्या ठिकाणी मात्र आज पाहिलं तर चारू बाजूला प्रेक्षक उभे राहून हा सामना पाहतायत. ज्या ठिकाणी प्रेक्षक नाही त्या ठिकाणी मात्र गाड्या उभ्या केल्यात. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने गोलंदाज लालबत्ती इकडून मारा करण्यासाठी स्वतःचं वैयक्तिक आणि सांघिक मात्र तिसरं षटक घेऊन आनंद मोडवे. 74 धावांचा पाठलाग करताना विक्रोळी संघ मात्र थोडासा दबावाखाली या ठिकाणी दिसतोय. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर विक्रोळी संघाची झाली होती 1 गडी बाद 15. शांत वातावरण हलकीशी धूप परंतु थोडीशी नक्कीच दमट हवा मैदानावरती. आनंद
मकरांना हा चेंडू फुटमध्ये पायाला द्यावा हलकीशी अपील, परंतु पंच आपल्या निर्णयावर पूर्णपणे ठाम. चेंडू सरळ गेलाय तो अगदी शॉर्ट स्क्वेअरले अंपायरच्या डाव्या बाजूला उचलतोय, क्षेत्ररक्षक फेकतोय, परंतु बाईकच्या रूपाने लेग बाईकच्या रूपाने या ठिकाणी राजेवाडीचे मनसे शाखा अध्यक्ष आणि टेनिस क्रिकेट मधील गोलंदाज बॉबी चंदेली यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. हार्दिक असं स्वागत बॉबी. धन्यवाद. अगदी मान्यवरांचे या ठिकाणी मोठे मोठे हस्ती मात्र काल आणि आज खेळायला सुद्धा नावाजलेले खेळाडू सुद्धा या मैदानात खेळून गेले. कृष्णा सातपुते सारखं वादळ, गणेश जाधव सारखं वादळ, अगदी जबरदस्त असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आनंद. हा चेंडू खेळायचा विकेट स्क्वेअरच्या डोक्यावर खेळवतो की काय सुंदर जे फलंदाज मात्र राजेंद्र 11 योगेश मात्र बाद झालाय. धावसंख्या झाली ती तिसरं षटक चालू असताना 16 धावा, 2 गडी बाद 16, 74 धावा विकोडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी पाहिजेत. तर पाहूया तिसरा फलंदाज योगेशच्या जागेवर फलंदाजी करण्यासाठी कोण येतोय तो पाहूया. निलेश तर दिलेश. पाहूया एक जबरदस्त अशी स्पर्धा. टॉस साठी यायचंय फायटर एंडोफिल आणि राजेंद्र 11 सांताक्रूज दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. फायटर राजेंद्र 11. यानंतर लगेचचा सामना होईल, कोणत्याही प्रकारचा विलंब केला जाणार नाहीये. राजेंद्र 11 राहुल सावंत या ठिकाणी यायचंय. फायटर समीर मेस्त्री आपल्या कर्णधाराला या ठिकाणी त्वरित पाठवायचंय. 5 षटकांचा सामना होईल. यानंतरचा बॉबी चंदेली मी आपल्याला विनंती करतो, यानंतरचा नाणेफेक आपल्या शुभ हस्ते केला जाईल. आपण या ठिकाणी यायचंय. राजेवाडीचे मनसे शाखा अध्यक्ष तसेच रवी करळकर साहेब आपण देखील या. आपल्या देखील उपस्थितीत नाणेफेकीचा कौल होईल. यानंतरच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल. तर पाहूया आनंद मोडवे तिसरा षटक चालू असताना राहुल सावंत. आनंद मोडवे हा चेंडू सुंदर चेंडू थोडासा उसळी घेतला चेंडू. गणेश जाधव सुद्धा कलेक्ट करू शकत नाही, मात्र एक धाव त्या ठिकाणी मिळते ती विक्रोळी संघाला. तर तारीफ सय्यद 70 स्पोर्ट. तारीफ आपण देखील यायचंय. तर धावसंख्या जाऊन पोहोचते विक्रोळी संघाची 17 धावा. 2 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयात. आघाडीचे दोन्ही फलंदाज राकेश आणि योगेश मात्र तंबूच्या आश्रयाला बाद होऊन गेले. तर मैदानावरती मात्र खेळते राहुल सावंत. दोन्ही कॅप्टन इकडे या. मकरंद आणि रुपेश दिलेश. नाणेफेकीचा कौल होतोय. 5 षटकांचा सामना असणार आहे. तारीफ सय्यद यांच्या उपस्थितीत, रवी करळकर यांच्या उपस्थितीत आणि तर बॉबी चंदेली यांच्या कोण होते. जबरदस्त फटका 6 धावा डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर राजेंद्र गगनचुंबी छक्का. विरकोली स्कोर 23 रन, 2 विकेट के नुकसान पर, जबकि तीसरा ओवर इस समय प्रगति पर. लाल बत्तियां की तरफ से गेंदबाजी करने के लिए आनंद मोडवे तैयार अपने गेंद गोलंदाज मार्ग पर. इसी बीच फील्ड फिक्सिंग में कोई परिवर्तन नहीं. शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट पॉइंट और शॉर्ट कवर. एक बार फिर से आनंद मोडवे आगे आकर खेल के ऊपर से कोई वो करे सीधा, बहुत ही बढ़िया 6 रन. अगदी 15 दिवस बाकी असताना दिवाळीच्या आतषबाजीला मात्र आज या ठिकाणी 15 दिवस आधीच षटकार आणि चौकारांची आतषबाजी आपल्या बळवईनगर आणि भटवाडीच्या रामजीनगर प्रेक्षकांना पाहायला मिळते. युके टायगर चॅम्पियनशिप चालू असलेली ही 2015 ची भव्य अशी ही टुर्नामेंट चालू असलेला विक्रोळी आणि युके टायगर ब या 2 संघांमध्ये चुरशीचा आणि टक्कर का मुकाबला इस दाताजी सालवे मैदान के अंदर. फिर एक बार आनंद मोडवे तैयार अपने गेंदबाजी मार. 29 रन विक्रोली. फिर एक बार बहुत चिड़िया तर 6 हॅट्रिक झाली आणि या 6 हॅट्रिक साठी सुद्धा निलेश गलांडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. दिलेश देवरुखकर याला जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळतं. धावसंख्या झाली ती
3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि अजून किती धावांची आवश्यकता आहे? 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी। 12 गेंदे 38 रन। समीकरण जोड़िए, अंदाज लगाइए, अनुमान कीजिए और देखते रहिए यूके टाइगर चैंपियन लीग 2015। दत्ता जी साले मैदान के ऊपर फिर एक बार चौथा ओवर लेकर आ रहे हैं यूके टाइगर बॉल की तरफ से। गेंदबाजी का बॉल संभालने के लिए देखेंगे कौन लेकर आ रहे हैं कप्तान अपने गेंदबाज को। बॉलर को रेहान खान अगदी समालोचन कक्षाच्या समोर गोलंदाजी मार्कवरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय रेहान खान। वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं। 12 चेंडू आणि 39 धावा। तर अगदी जबरदस्त षटकार आणि चौकारांची आवश्यकता। ऊन मात्र या ठिकाणी नाहीसे झाले आणि हलकीशी हवा मैदानामध्ये आपल्याला दिसते। पाहत जर पाहिलं समोरचं झाडांची पालवी थोडीशी मात्र हलते, मात्र षटकार आणि चौकार पाहता ते सुद्धा आपली हवा बंद करतात। तर राजेंद्र 11 या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। फायटर आपली फलंदाजी आहे, लवकर तिकडे जायचं आणि मैदानाचा ताबा घ्यायचा आणि राजेंद्र 11 आपण देखील क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं। रिहान दाहिने से और विकेट मारा करेंगे सामने वाले बल्लेबाज के लिए। इस गेंद को खेल दिया शॉट स्क्वायर लेग की दिशा में, जहां पर 1 रन ही मिलेगा वहां पे खुद रेहान गेंदबाज ने जाकर गेंद को उठाया और 1 ही रन से संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाज को। और स्कोर बढ़ता हुआ 1 रन की मदद से 40 रन 38 रन का लक्ष्य का पीछा करते 74 रन का पीछा करते स्कोर हुआ इस समय। 36 रन झाले आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 38 धावांची आवश्यकता। चेंडू राहिले मला वाटते 11 चेंडू आणि 38 धावा। रेहान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्या षटकातला पाहूया। हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू मधल्या स्टेटला गुणले तर पडले तर थोडासा उसले घेतलाय आणि अगदी मधल्या स्टेटवर सरळ जाते तो यष्टरक्षक गणेश जाधवाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू, कोणतीही धाव नाही। अजूनही धाव संख्या स्थिर धाव संख्या अजूनही 36 धावा। तर जिंकण्यासाठी अजूनही 10 चेंडू आणि जवळजवळ 38 धावांची आवश्यकता विक्रोळी संघाला हा सामना जिंकण्यासाठी। पाहूया पुन्हा एकदा तयार गोलंदाज अगदी डायरेक्शनला खूपच बाहेरचा चेंडू, खराब चेंडू। पंच मात्र या ठिकाणी वाईट बॉल घोषित करतात। अवंतर धाव संख्येत या ठिकाणी भर धाव संख्या 36 वरून जाऊन पोहोचते 37 धावावरती। तर एक जर पाहिलं अगदी विक्रोळी संघाला हा सामना जिंकण्यासाठी एक जबरदस्त अशी खेळी या ठिकाणी दोन्ही फलंदाजाला करावी लागेल। 37 धावांची आवश्यकता आहे। राहिले चेंडू मला वाटते 10। तर पुन्हा एकदा खेळण्यासाठी फलंदाज मात्र तयार। दिलेश हा चेंडू बहुत ही बढ़िया 6 रन। दिलेश देवरुखकर परेल विभागातील खेळाडू आहे। अप्रतिम अशी कामगिरी आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील शिंगाई टोयोटा या व्यावसायिक संघातून खेळणारा खेळाडू कमी उंची किडकिडीत बांधायचा जरी असेल तरी या ठिकाणी अप्रतिम फलंदाजीचा नजारा या ठिकाणी पेश केलाय तो दिलेश देवरुखकर। चेंडू जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 4 षटकार। अगदी 4 षटकारांच्या मदतीने खेळतोय तो दिलेश। पाहूया रेहानचा पुढचा चेंडू दिलेश याला पुन्हा एकदा विक्रोळी संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीने झाली 49 धावा। 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता विक्रोळी संघाला।
अजूनही 8 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. 8 गेंदे 25 रन. दिलेश 6 गेंदों की मदद से खेल रहे. 6 गेंदों में 5 छक्के लगाए. बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी यहाँ पर. हैट्रिक का चांस आया है दिलेश के लिए. रेहान की गेंद दिलेश के लिए फिर एक बार मिड विकेट से ऊपर से कोई फील्डर उसके नीचे नहीं. सीधा गेंद चलिए फिर 6 रन. सात चेंडू खेळलाय, 6 षटकार म्हणजे 7 चेंडू 36 धावा. जोरदार टाळ्या दिलेशसाठी झाल्या पाहिजेत. अप्रतिम फलंदाजीचे प्रात्यक्षिक आणि निलेश गलांडे यांच्याकडून पुन्हा एकदा 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळणार आहे. असं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. तर 7 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 19 धावांची आवश्यकता. चंदू सर, मराठीमध्ये एक म्हण आहे, आग, वीज आणि पाणी यांच्याशी कोणी छेडछाड करायचा प्रयत्न करू नका. आग, वीज, पाणी यांच्याशी कोणी छेडछाड करायचा प्रयत्न केला तर आपला सर्वनाश खरा. आज ती म्हण बदलावी लागेल. आग, वीज, पाणी आणि दिलेश यांच्याशी कोणी छेडछाड करू नका, सर्वनाश नक्कीच. तर या ठिकाणी नक्कीच ज्येष्ठ काँग्रेस नेते विलास चव्हाण साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. हार्दिक स्वागत. 7 गेंदे 19 रन. फिर एक बार दिलेश के लिए गेंद को स्क्वायर ले फाइनल की दिशा में खेल दे. फील्डर उसके नीचे तैयार. गेंद को रोक लिया. रोकने में कामयाब नहीं गया. सीधा टिप्स पे फाइनल सीमा रेखा के बाद 4 रन. अप्रतिम फलंदाजीचं पारितोषिक नक्कीच प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळालं. क्षणात होत्याचं नव्हतं या ठिकाणी झालं. 2 षटकार हॅट्रिक सलगच्या 2 ओव्हरमध्ये मारल्या आणि या ठिकाणी सर्वांची मन जिंकून घेतोय. अप्रतिम फलंदाजीचा नजारा पाहूया. शेवटचं षटक, अंतिम षटक गोलंदाजी करतोय. पाहूया कुणावर मात्र हा गोलंदाजीचा भार सोपवला जातोय शेवटच्या या षटकात, महत्वपूर्ण षटकात. दिलीप करगुटकर, कदाचित दिलीप करगुटकर वर आता मात्र या ठिकाणी जबाबदारी सोपवली गेली आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. तर 8 चेंडू आणि जवळजवळ 8 चेंडू खेळलेत आणि 40 धावांवर फलंदाजी करतोय तो दिलेश. आणि एक वेगळं वातावरण या ठिकाणी निर्माण केले त्यांनी. नक्कीच पावसाची वेळ नसली तरी या ठिकाणी मात्र षटकार आणि चौकाराची नक्कीच बरसात करतोय तो विक्रोळी संघाचा ठराविक फलंदाज दिलेश. तर विक्रोळी संघाला पाहूया जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि जवळजवळ 15 धावांची आवश्यकता आणि 8 फलंदाज मात्र त्यांच्या अजूनही तंबूच्या आश्रयाला सुरक्षित. पाहूया लालबत्ती यांकडून मारा करण्यासाठी विकेट टायगर बस संघाकडून गोलंदाज मात्र कोण येतो तो पाहूया. दिलीप. तर दिलीप खेळण्यासाठी मकरन. पाहूया 6 चेंडू 15 चेंडू. चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 9 धावांची आवश्यकता. विक्रोळी जबरदस्त परफॉर्मन्स मात्र या ठिकाणी विक्रोळी संघाचा पाहायला मिळतोय. क्षणात होत्याचं नव्हतं या ठिकाणी पाहायला मिळालं आणि या खेळाचा आनंद अमोल म्हात्रे आणि कंपनी यांच्याकडून या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणून सांगतात भविष्यवाणी माणसाची करावी क्रिकेटची नाही. पुढचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा डीप लॉंग और जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. टोटल 8 षटकारांची खेळी करणारा विक्रोळी. पुढचा चेंडू 3 धावांची आवश्यकता.
तर या ठिकाणी अप्रतिम असा सामना पाहायला मिळाला. पुढचं समर्थन करण्यासाठी चंदू